अरे देवा, ही बाई उठलीच नाही वाटते. बापा, कधी माझ्या जेवण होईल, कधी माझी आंघोळ होणार, खायला काय, कधी करील बाबा स्वयंपाक गिपाक, कधी मारत जाईल. आम्ही तर कसं करायचं. अरे बायको गेली कडे झाकण झुली, उठवा माय. मला जखम करूनची बहीण दिसते ही. एवढं असते का कोणी. आता मी 10-15 दिवसापासून पावरलीच. दररोज हिचं 9-8 9-8 9-8 चालू आहे. दररोज उठा लागतील. बाबा अय बायको उठ ना, मला कामं घे माहित ना. चहा घे करून दे. काय तू झोपली, तू तर तू उठलीच नाही तू. उठ ना लवकर. मला काय तब्येत नाही बरोबर, तुम्हाला समजत नाही का. जा ना, नाश्ता गिष्टा करा. आजच्या दिवस चहा घरी नाही, बाहेर प्या. बाहेर 1 नंबर आहे ते बाहेरच्या. जेवण घेऊन करता बाहेर. आज मग अंग दुखू राहिलं. अहो मावले, अंग तर दररोज दुखते ना. एक दिवस आहे का. एक दिवस आहे का तिथं दररोज. मग अंग दुखू राहिलं, मा हे दुखू राहिलं, मा ते दुखू राहिलं. मावले तुला काय सांगू, मजा करू नको. आळसपणा कमी करणं जाय. असा लवकर उठत जाय, चहा करत जाय. मला जेव घालत जाय, मग करणं, मग झोपणं, दिवसभर झोपणं. आम्ही तर उठ बरं लवकर, चहा करणं लवकर. जा दातीत घासून राहिलो मी, दातीत घासले मी. अरे आंघोळ करतो लवकर चहा करणं. उठ 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 उठ. काय बाबा, तब्येत नाही बरोबर बाई, तुम्हाला समजून राहिलं का. अंग गरम आहे ना, इष्टू सारखं झालं बा. काय आग गरम आहे म्हणतं बिचारे. थंडगार असतं आहे व मला तर वाटते. मग आम्ही तर काय समजून राहिलं मध्ये. मी काय म्हणतो माझी गोष्ट ऐकणं. तब्येत नाही ना तुम्ही बरोबर. बरं ठीक आहे चहा कर. मी बाहेर नाश्ता करतो, बाहेर जेवण करतो मी. फक्त चहा कर. तोपर्यंत मी आंघोळ करायला जातो. लवकर करणं फटकन, टाईमपास करू नको. उठ लवकर उठ. काय बाबा, हे माणूस आहे सगळे रामपाऱ्यात लावते बाबा. अंग दुखू राहिलं ना, तुला समजून राहिलं का. तुला काय सांगू राहिले मी, बाहेर चहा प्या. बाहेर चहा 1 नंबर राहते ना. मग काय अंग दुखू राहिलं. आज मला काहीच होत नाही. आज काम करणं. आज दिवसभर मी पलंग सोडतच नाही. समजून राहिलं तुम्हाला नसतं. जा साईडले. बरं जाऊ दे बाबा, चहा नको करू, राहू दे. चहा करूच नको आज तू. बरं ठीक आहे, जाऊ दे. मी आंघोळ करतो आता. तर कपडे धुतले कपडे. कोणते कपडे. कालचे बाबा कपडे नाही धुतले मी. काल मला जीवारच जाय. मला ऊन नव्हतं, पाणी नव्हतं, काही नव्हतं. मी म्हटलं जाऊ द्या, म्हटलं खड्ड्यात घातले कपडे ते. धुतलेच नाही कपडे, तसेच पडेल बाथरूम मध्ये. तू गाणी एक्सक्यूजच देऊ राहिली ना. तुला गाणी लय जिवारी राहिलं, दुसरं काहीच नाही. तुला आळस आला तुले. तू काय विचार, कपडे धुतले नाही तू. आता काय घालू बरं मी, सांग बरं. लुंगी जाऊ का मी, कामाला लुंगी जाऊ का. बाई बाबा तू कपडे धुतले नाही तू. आता काय बोलू तुले. जाऊ द्या ना तिकडे. काय तुम्ही कट करता बरं. तुम्हाला नाही धुतले काय उडाले एक दिवस. दुसरे घालायचे कपडे, एकच शर्ट का तुम्हाला. जाऊ द्या तिकडे. करा आंघोळ गिंघोळ करा. दासाला जा बरं तुम्ही. मांडू खाऊ नका बरं. तब्येत नाही बरोबर. तेच म्हटलं. जा चहा करा, बाहेर चहा प्या आणि जेवण कर जा. आता घरी उभी नका तुम्ही संध्याकाळपर्यंत. जा. अरे वा, काय बाई आहे बाबा. कसंच काय झालं बाईच्या संग लग्न. काय नस केलीच्या संग माय बी तर बरं आहे रे वा. आता इथं कोणते काम नाही करत म्हणते. आता काय करू रे मी. कपडे नाही धुत, आंघोळ नाही करू दे, चहा नाही करत, स्वयंपाक नाही करत. कुठं मरू रे बा. बरं ठीक आहे. तब्येत नाही तुझी बरोबर. झोप मग, आजचे दिवस झोप. आज काहीच करू नको तू. ठीक आहे ओके. बाय. बाय. जा तिकडे. नाही सगळे रामपाऱ्यात कपडे धो, हे धो ते धो. का नोकरा नाही आहे बाबा. एक दिवस आराम नाही पाहिजे. जाऊ दे बाबा, जीवन गेलं. उठा लागला आराम म्हणा. 2-3 घंटे झोपते, उठा लागला आराम म्हणा. जाऊ दे तिकडे. अरे बाई आहे का काय रे बाबा. ही डबल झोपली वाटते. इकडे मग आंघोळ झाली, सगळं झालं, तयारी झाली, सगळं झालं. मी म्हटलं उठलीशील मला आराम म्हणा. बाबू इथं डबल झोपली रे. का बाई आहे काय रे बाबा. कुंभकर काय म्हटलं समजून आलं मला. अरे बापरे. ओय काही उठवाले पुरत त्याला, उठत पण नाही वाटते. काय कोणतं शर्ट घालू मी आता. अंग दुखू राहिलं म्हणते, तब्येत नाही म्हणते बरोबर. पाय बस सण घराटे करू राहिली ती. खर्र करू राहिली. आम्ही तर जाऊ दे. याला सांगा लागेल 2-3 दिवसांनी. दाखवतो मी कसं काय असते ते आळसन ते. लय साळशी झाली ना, म्हणजे चहा पण नाही पित बा मला सोकानं. अरे बापरे, जाऊ दे तिकडे. इच्छा नाही लागायला पुरत नाही आता. काय रे बा, काय झालं तुले. तू कोणा दुकानात गेला बाबा. सिगरेट ओढवायला काय झालं तुले. काय करतं रे बा मग. तुला काय सांगू रे बा. तुला टेन्शन आलं बे लगा, लय टेन्शन आलं. अरे टेन्शन कोणाला नाही रे. सगळं मग टेन्शन आहे. पण कोणाला दाखवत नाही, कोणी दाखवते. तुला काय टेन्शन सांग मला पहिले. काय झालं तुले. तो शर्ट नाही घातलेलं का, तसंच राहिलं बाहेर. काय शर्ट गिट कुठे गेलं तुला. काय लगा शर्ट गिट घालत थंडी वाजत नाही का तुला.
काय सांगा रे बाबा, पॅन्ट घालून आलो, शर्ट गिट काहीच नाही. मला भिकारी झालो रे बाबा, भिकारी झालो. मग काय तर अबे कायचे काय माझ्या बायको कपडे धुतले दिले कपडे. म्हटलं चहा नाही केला मी, चहा नाही पिला. वरून मी असं जेवण नाही पोटात नाही. 12-1 वाजून राहिला, पोटात काहीच नाही, अन्न नाही, काहीच नाही. जा म्हणते तुम्ही बाहेर चहा प्या म्हणते, नाश्ता गिष्टा करा म्हणते. अरे बा जातो ना, नाश्ता करायला जातो ना, मग पैसे लागल ना, पैसेच कुठे आहेत आपल्याजवळ. मी तर काय समजा मला आता हे बा हे बिल्डिंग ओढून गड्या यानं पोट भरवलं मी. अरे बापरे, म्हणजे एवढे गेले का ते? म्हणजे कपडे नाही धुतले तर बायकोला, तर कपडे नाही घातले तुला पोटात नाही काहीच नाही. अरे बापरे, चहा नाही पेला म्हणते तुला. अरे बापरे, अबे काय सांग ना बायकोला, मग काय मजा करू काय करू राहिली म्हणा. मला काही जेवलो नाही म्हणा, मी सांग ना तू. सांगितलं ना बाबा, बोलू थकलो नाही मी. म्हटलं स्वयंपाक कर, चहा कर. नाही म्हणते, मग अंग दुखू राहिलं म्हणते, असं होऊ राहिलं तसं होऊ राहिलं. पलंगावरच पडेल ती हेमा मालिनी. आता कधी उठते काय माहीत. आता बाबा काय सांगा तुले, आवाज दिला तर खर्र करते. भूक लागली मुले. एक काम करतं का, चालतं का तुझ्या घरी, चालतं का, जेव घालतं का मला. लय स्वानी झाली बँक ते, म्हणजे काहीच नाही ते पुरं फिटला रे, हो तू फिटला. काय का बायकोला जरा तुला धाकट ठेवत नाही का, बायकोला सांगून दिलं जरासं काय म्हणा, जेवलो नाही म्हणा मी, उठलं म्हणा, करणं म्हणा स्वयंपाक गिपाक. तू ही बायकोला काय अशी आहे की काय सांगा, ऐकत पण नाही वाटते ते. तू असं वाटते, तुला असं समजते ते. मला तर बोटावरच फिरवते रे भावा ती. एवढी आळशी झाली ती. पहिले स्टार्टिंगला मस्त काम गिम करत जाय, असं तसं करत जाय. आता एवढी आळशी झाली म्हणजे सांगा तुला हवा काही स्वयंपाक करत नाही. भाजी तुला सांगतो मी, जराशी भाजी 2-3 पोळ्या विषय खाल्ला. 4थी पोळी मागूच नको, झालीच नाही, होतं नाही, असं तिचं काम आहे. कपडे धुतले नाही म्हणते, कपडे तसे बाथरूम मध्ये आहेत. म्हटलं 1 नंबर काम केलं म्हटलं माहिती आता. चाललो म्हटलं मी घर सोडून आता. मग काय तर करतं काय. एवढी पण आळशी बायको नाही पाहिली मी, एवढी आळशी. अबे एवढी, मग एवढी झाली ती आता आळशी. करतं काय तू, सांग ना मला, काय ना काय इलाज सांग ना मला याच्यावरून काय सांग मला की काय सोल्युशन काय. पाहू ना माझ्याकडे सोल्युशन लागलं तेवढ्यात दे, तू विचारच करू नको. तर असं आपण या गोष्टीवर थोडासा विचार करू आणि सांगून दे तुम्ही तुला काय करायचं काय नाही ते. फक्त मी तुला जसं सांगितलं तसं तू कर. चालते का. बरं ठीक आहे सांग बा काय करायचं ते. हो सांग. हॅलो, उठली का बा, उठली का नाही म्हटलं, काय उठली का. उठली बाबा, उठलीस नेमकंच उठली. तब्येत आहे जमली तर अशी आता काय होतं. अरे बापरे, ती अशी बोलू राहिली, मला आळस येऊ राहिला. मी काय म्हणतो संध्याकाळी म्हटलं जेवण जास्त करजो. मित्र येऊ राहिले जेवण करायले, जसं जेवण शिल्लक करजो. काय बाबा, तुम्हाला समजते का नाही. कोणते मित्र वगैरे तुमचे जेवण करायले, त्यांना काही भेटत नाही का दुसरं. मी नाही करत म्हणलं स्वयंपाक, दुकानपुरतं स्वयंपाक करते मी. मला काय शिल्लक काम येऊ सांगू नका. कोण येऊ राहिलं जेवण करायला. अहो मित्र आहे ना, त्याची बायको गेली तिकडे गावाला तिकडे गेली. मग तिला काय जेवणाचा आज मिळत होता. मी म्हटलं बा असं झालं का, म्हटलं बा चाल म्हटलं माझ्या घरी जेवण करायला. तू काटायची घेतो म्हटलं. हो का म्हणे, येतो म्हणे. मग आता काय बोला बरं त्यांना. हो म्हटलं कसं आता, मी फक्त असंच म्हटलं होतं. ते म्हणे बरं म्हणे येतो म्हणे. मग काय बोला बरं आता, तू सांग बरं काय बोलू बरं याच्यावर, सांग मग. काय गरज होती का, काहीच गरज नव्हती ना त्याला म्हणायची माझी बायको आहे स्वयंपाक करते. जाऊ दे, हॉटेलमध्ये जेवायचं होतं म्हणा, एखादं ढाबा गेवर जेवायचं होतं म्हणा. बायको गेली तर बाबा त्याला मागा लावून दिला वैताग. एवढं नाही म्हटलं घरी, आपल्या घरी नाही, आपल्या घरी काहीच नाही आता. नाही स्वयंपाक गिपाक नाही होत बाबा, दोघा जणांचा स्वयंपाक होते. तब्येत नाही बरोबर. तुम्ही काही सांगता बा, नवीन आणताच तुम्ही काही ना काही. काय गरज होती तुम्हाला समोराचं. काय करतं मला माहित होतं का ते हो म्हणणार म्हणून. मी फक्त सहज टोला मारला. गेली काय म्हटलं ती बायको, चाल म्हटलं माझ्या घरी. मला वाटलं बाबा म्हणते असं की नाही जेवतो मी हॉटेलवर, जेवतो मी ढाब्यावर. पण त्यानं हो म्हटलं. मग काय बोला आता, सांग बरं तू. असं चाललं त्याला का तू टेन्शन न घेऊ. बनव स्वयंपाक किंवा कर मस्त. आणखी 2 जण आहेत मित्र, म्हणजे त्याला पण एक सोबती आहे. आम्ही टोटल 3 जण आहेत. म्हणजे तुला 5 जणांचं जेवण बनवावं लागते. म्हणजे तू माय आणखी 2 मित्र, म्हणजे टोटल किती झाले, 2 2 4 5 जण झाले का 4 जण झाले. काय बाबा, कोणते 5 आणि कोणते 4, म्हणजे आहेत तर किती झालं आता. तुम्ही किती जणांना बोलवलं बरं. एका ढाबा आहे का, हे हॉटेल आहे का, म्हटलं हॉटेल आहे का. काय बाबा, कोणाला बोलवता, कोण किती सांगा बरं, किती जण येऊ राहिले. नाही ते 2 जण, मी 3रा, तू 4थी. 4 जणांना तुला स्वयंपाक करायला लागते. कर ना, काय करतं मग आता. म्हटलं हो म्हटलं, तर जबाब दिले तर जबाब आहे मग आपली. एकदम त्याने सांगितलं तर हो. तू पण बिचारा आळसपणा कमी करायचा जरासा. कर टन कर आता, मस्त स्वयंपाक गिपाक कर. नवीन मस्त वांग्याची भाजी बनव, वरण भात, मस्त पोळ्या गिळ्या टाक मस्त गरम गरम. लोणचं गिंचं टेन्शन न घेऊ, कर पटकन. आता आम्ही येतो 4-5 घंटे येतो आम्ही. आता कामं झाले की आमचे.
काय बापा कालचे कपडे धुवायचे राहिले, आता तुम्ही हे नवीन सांगितलं. काय करा बाबा, घरी काम आहेत ना. आता सध्या उठली, तब्येत नाही बरोबर. काय बाबा तुम्ही असे करू राहिले. जाऊ द्या काय जाऊ द्या. या पाय तुम्ही, ठेवा फोन. काय म्हणते तुम्ही बायको, काय म्हणते? काही नाही बाबा, लय आडशीने बोलत जाय. काय बाबा म्हणे तुम्ही, लय कोण सांगितलं म्हणे असं तसं करे बनीला. लेस बाबा ती लय आडशी बाबा, मला माहित पडलं आता लय आडशी ती. असते तसं. बरं मी काय म्हणतो, आता तो काय सांगितलं, दोघं जण युवराज जेवण करायले. मित्र तसं काही करू नको तू. तिला फक्त सहभागी बाप भरू दे. तिच्या मायले तिच्या बाप्पाला फोन लाव. दोघं जण या मला जेवण करायले, असं असं आहे म्हणा. म्हणजे तू नाही उरलं का जेवण करायले? अरे बाबी का आली बा, मी नाही येत. ते बरं गेलं, जाऊ दे. मी काय म्हणतो, तिच्या मायबापाला फोन लाव. तिच्या मायबापाला सगळं सांग. हे पोचून झटपर्यंत मला तुमची पोरगी म्हणा अशी करते म्हणा, 9-10 वाजेपर्यंत उठत नाही म्हणा, मला काही चहा नाही भेटत म्हणा, स्वयंपाक काहीच नाही म्हणा, जेवण कपडे धुत नाही म्हणा. सबन हिस्ट्री सांगून दे, एक पण शब्द सोडू नको. सबन सांगून दे. आणि तिले त्यांना फोन लावून बोलो. असं करायचं का? मला डोक्यात आलाच नाही विचार हे. मग काय तर असं करायचं, दिमाग लावत जा ना. ला फोन त्याच्या बाबाला फोन लाव. या म्हणा तुम्ही, या म्हणा तुमची पोरगी माना कशी करते म्हणा ती. ला फोन, बोलो त्यांना आजच बोलो. मुक्काम राहा म्हणा एक दिवस. मग काय तर. आई बाबा तुम्ही कधी आले? काय कधी आले म्हणतं? काय बाबा हे पाय बरं, हे पसार गिसार आहे काय हे? तू असा कसा संसार करू राहिली माय? काय झालं बाबा, काय केलं मी? जवाई बापू काय म्हणून राहिले? मला फोन आला होता दुपारी की बुवा तुमची पोरगी अशी करते म्हणे. म्हटलं बुवा हो का, म्हटलं पहिले कोणाला सांगितलं? काय सांगा म्हणे, तिला समजावून थकलो म्हणे. काय करू राहिली तू अशी? तो बाय कशी काऊन करू राहिली तू? काय कोणता आळस उडला तुला? सांग बरं, तू काय करू राहिली? सांग बरं, तुला काही त्रास देते का तुला? सांगायला पहिले. 10 रुपये देते, काही त्रास देते? कपडे धुत नाही म्हणतो तू, चहा नाही करत, स्वयंपाक नाही करत. 9-10 वाजेपर्यंत झोपतं. एवढा आळस चांगला आहे? सांग बरं तू, बाई का तिला? सांग बरं तू. आई तब्येत नव्हते ना बरोबर. मग तब्येत नाही, मग काय आता हे असंच होते ना, तब्येत नाही बरोबर. नाही सासरे बा तब्येत नाही करू महिना घातला पुरा. सांगून द्या तुम्ही, समजून सांगा. ते मी थकलो बाबा सांगू असं आहे बा. आता काय बोला तुम्हाला सांगा बरं. काय बाई अशी काऊन करतो तू? तब्येत नाही म्हणून दवाखान्यात जायचं, मग दवाखान्यात नेत नाही का? काय बिचारे, जाऊ द्या असं करू नको बापा. मस्त यांना गेमच केला बापा. मस्त दोघं जण येऊन राहिले म्हणजे जेवण करायले. मित्र आहेत म्हणते. आणि हे मित्रात वाटते नाही का ते, गेमच केला भाऊ यांना. नाव आहे तब्येत नाही म्हणून ते तसं झालं 2-3 दिवस. तसं काय मी त्यांना त्रास देत नाही. जाऊ दे, तब्येत नाही म्हणतं आता असं करू नको डबल. बिचारे कपडे गिपडे काय एवढं सांगायला तुला? लहान पोरगी आहे तू, आता लग्न झालं ते, आता असं करू नको. हो ना. हो.